नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी यशदीप अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचे मनापासून स्वागत करतो। आज तुमच्या समोर येण्याचा एकमेव उद्देश आहे की आगामी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा जो टॉपिक आहे, जो प्रत्येक एग्जाममध्ये विचारला जाते किंवा अशी एग्जामच बनत नाही की त्या पेपरमध्ये आपल्या टॉपिकशी रिलेटेड काय राहणार नाही, क्वेश्चन राहणार नाही। अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे, ज्या टॉपिकचं नाव आहे लोकसंख्या व जनसांख्यिकी। आपल्याला काय तर शिकायचं आहे किंवा आपल्याला अशी काही तयारी करायची आहे की जेणेकरून येणाऱ्या ज्या एग्जाम आहे त्यामध्ये आपले 2 मार्क तरी काय झाले पाहिजे, फिक्स झाले पाहिजे। तर चला मग वेळ न गमावता आपण आपल्या विषयाला काय करू, स्टार्ट करू किंवा आपल्या टॉपिकला काय करू, स्टार्ट करू। आपल्या टॉपिकचं नाव आहे लोकसंख्या व जनसांख्यिकी। ठीक आहे ना, आपल्याला हे आज शिकायचं आहे जेणेकरून आपले मार्क्स काय होणार तर पूर्ण तऱ्हेनं आपल्याला मिळालेच पाहिजे। ठीक आहे ना, ह्या दृष्टिकोनातून आज आपण हा चॅप्टर काय करू तर शिकून घेऊ। आता पहा, लोकसंख्या म्हणजे काय आणि जनसांख्यिकी म्हणजे काय। ठीक आहे ना, याच्यामध्येही देखील फरक असतो, असा देखील क्वेश्चन कधी कधी विचारले जाते। पहा, लोकसंख्या म्हणजे एका राजकीय किंवा भौगोलिक सीमेत राहणारे लोक, बस एवढंच काय होते याचा अर्थ होते। आणि जनसांख्यिकी म्हणजे काय तर मानवी लोकसंख्या, जे मानवी लोकसंख्या आहे तिच्या नेहमी काय होत राहते, बदल होत राहते। कधी लिंग गुणोत्तरामध्ये, कधी साक्षरतेमध्ये किंवा बाललिंग गुणोत्तरामध्ये, घनतेमध्ये किंवा स्थलांतरामध्ये। तर त्या सर्व गोष्टींना आपण कशामध्ये घेतो तर जनसांख्यिकी, त्याची काय करतो आपण सटीक आकडेवारी करतो किंवा त्याला काय करतो मोजतो, तर त्याला आपण काय म्हणू जनसांख्यिकी म्हणू। आता तुम्हाला माहिती आहे नुकताच UN चं काय आलेलं आहे, एक अहवाल आलेला आहे आणि त्यामध्ये काय झालेलं आहे की आपल्या भारत हा 1 नंबरवर पोहोचला। कुठं पोहोचलेला आहे, आपण 1 नंबरवर झालो। काही जणांसाठी गर्वाची गोष्ट असेल आणि काही जणांसाठी अतिशय दुर्दैवाची गोष्ट असेल, पण आलो आपण 1 नंबरवर। आणि 142.87 कोटी आपली काय झालेली आहे तर लोकसंख्या झाली। आपण चीनला देखील काय केलं, पछाडलं। चीनची लोकसंख्या फक्त किती आहे तर 142.57 आहे। ठीक आहे ना, म्हणजे आपण चीनच्या समोर निघून गेलो। चीन 2 नंबरवर आला, आपण 1 नंबरवर आलो। तर हे तर आपल्याला सध्या रिसेंटमध्ये काही विचारणार नाही। ठीक आहे ना, आपल्याला जे विचारणार आहे ते आपल्याला काय करायचं आहे, शिकायचं आहे। ठीक आहे ना, तर बारी बारीनं आपण काय करू, बारकाईनं हे शिकण्याचा काय करू, प्रयत्न करू। आता जे तुमच्या समोर दिसत आहे, सर्वात पहिले आपल्याला पाहायचं आहे की हा एक माल्थसचा काय आहे, सापळा आहे। माल्थस अतिशय महत्त्वाचा, जर लोकसंख्या हे चॅप्टर आपण शिकत असेल तर माल्थसला शिकणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की माल्थसची थेरी महत्त्वाची आहे। ठीक आहे ना, आता बा माल्थसनं कोणती थेरी दिलेली आहे तर आपण ते पाहू। माल्थसनं एक थेरी मांडलेली आहे, त्याचं एक पुस्तक होतं अ एसे ऑन द प्रिन्सिपल, ठीक है ना, प्रिंसिपल ऑफ पॉप्युलेशन, ठीक आहे ना। ह्या पुस्तकामध्ये त्यानं काय मांडलेली आहे, थेरी मांडलेली आहे। हा एक जो माल्थस आहे हा एक ब्रिटिश काय होता, ब्रिटिशन आपण म्हणू एक अर्थतज्ञ होता आणि त्यानंच काय केलेलं आहे, ही लोकसंख्येची काय मांडलेली आहे, थेरी मांडली। ठीक आहे ना, याला आपण काय म्हणतो माल्थसचा सापळा ह्या नावानं काय केलं जाते, ओळखलं जाते। आणि हे पुस्तक देखील काय ठेवा, तुम्ही आठवण ठेवा। यानं काय सांगितलेलं आहे की यानं हे सांगितलेलं आहे की बघ लोकसंख्या आणि संसाधनं, ठीक आहे ना, पाहिजे आहे संसाधनं आणि लोकसंख्येच्या बद्दल कोण बोलताना दिसते आपल्याला तर थॉमस माल्थस आपल्याला बोलताना दिसते। त्याचं म्हणणं काय आहे की जे संसाधनं आहे लोकसंख्येची, ठीक आहे ना, संसाधनं आणि लोकसंख्या, तर लोकसंख्या एकदम काय तर एकदम वाढून जाते, सनकन। ठीक आहे ना, लोकसंख्या एकदम काय तर झुपकन वाढते आणि संसाधनं मात्र काय तर वाढत नाही, जेवढ्या प्रमाणात वाढायला पाहिजे लोकसंख्याप्रमाणे संसाधन वाढत नसतात। कारण की तुम्हाला माहीत आहे की मातीचा एक कण बनण्यासाठी देखील हजारो वर्षाची काय पाहावी लागते, वाट पाहावी लागते। कोळसा बनण्यासाठी हजारो वर्ष वाट पाहावी लागते, किंवा जेही काही आपण क्रूड वगैरे हे तुम्हाला माहिती आहे। म्हणून त्यानं काय म्हटलेलं आहे की संसाधनं आणि लोकसंख्या याच्याबद्दल त्यानं सांगितलं। हा जो ग्राफ आहे, ठीक आहे ना, कोणता एक आपण हे लाईन म्हणू, कोणती वरची आणि हे खालची, हे काय आहे संसाधनाची काय आहे लाईन आहे। ही जे लाईन
हे वाली निळ्यावाली ही कशाची लाईन आहे, संसाधनाची लाईन आहे, ठीक आहे ना. आणि जे लालवाली आहे ते कशाची आहे, लोकसंख्येची आहे. तर पहा हे सुरुवातीला एकदम बरोबर होतं, म्हणजे संसाधनं जेवढे अवेलेबल तेवढेच काय तर लोक देखील काय होते, अवेलेबल होते. पण इथं आपल्याला विस्फोट होताना दिसतो किंवा औद्योगिक क्रांती झाली, त्यामुळे काय झालं, मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्येची काय झाली, वाढ झाली आणि काही लोकसंख्या वाढली, पण संसाधनं वाढू शकले नाही, ठीक आहे ना. तर म्हणजे त्यानं हे एकदम म्हटलेलं आहे की जे लोकसंख्या आहे ही लोकसंख्या वाढ कशी होते, भूमितीय श्रेणीनं होते. भूमितीय श्रेणी म्हणजे कसं का नेहमी 2 कशामध्ये राहतो, गुणाकारामध्ये राहतो. म्हणजे आज जर 2 आहे तर 2 गुणेला 2 किती होतात, 4. मग 4 गुणेला 2 किती होतात, 8. मग 8 गुणेला 2 किती, 16. मग 16 गुणेला 2 तर किती, 32. मग 32 गुणेला 2 तर 64. 64 गुणेला 2 हे असंच काय करत राहते, वाढत राहते. म्हणून लोकसंख्या जी वाढते ती भूमितीय श्रेणीने वाढते. पण तसेच जे संसाधनं आहे किंवा आपण म्हणू इथं कृषी उत्पन्न दिलेलं आहे, पण संसाधनं देखील आपल्याला म्हणता येतात. ठीक आहे ना. संसाधने हे किंवा कृषी उत्पन्न हे कसे वाढतात, गणितीय श्रेणीने वाढतात किंवा आपण याला म्हणणार बीजगणित. ठीक आहे ना. पहा तुम्ही 10व्या वर्गामध्ये होते, तुम्हाला 2 विषय असन, एक भूमिती आणि एक बीजगणित, ठीक आहे ना. तर पहा आपलं जे कृषी उत्पन्न आहे आणि संसाधने आहे हे बीजगणितीय पद्धतीने वाढतात किंवा गणितीय पद्धतीने वाढतात. म्हणजे याच्यामध्ये काय होत राहते, +2 वर गुणाकार होत राहते, याच्यामध्ये +2 होत राहतात. म्हणजे स्लोली काय होते, वाढते. पण याच्यामध्ये ही त्रुटी आढळून आली. आपण हे देखील कधी तर फाऊल करून दाखवलेलं आहे, म्हणजे याचं खोटं ठरवलेलं आहे. आपण 1966 मध्ये काय केलेलं आहे, हरित क्रांती केली. केली ना आपण हरित क्रांती. तर हरित क्रांती करून, ठीक आहे ना, आपण काय केलेलं आहे तर माल्थसचा जो काही सिद्धांत आहे त्याला खोटं ठरवलेलं आहे. आणि हरित क्रांतीमध्ये देखील आपण काय केलेलं आहे, लोकसंख्येसोबत आपलं उत्पन्न वाढून दाखवलेलं आहे. पण काही का असेना माल्थस हा काय आहे, महत्त्वाचा आहे. लोकसंख्या शिकत असताना तुम्ही हे लक्षात ठेवा. जास्त काही लक्षामध्ये ठेवण्याची गरज नाही, फक्त ह्या 2च गोष्टी लक्षात ठेवा की लोकसंख्या भूमितीय गतीने वाढते आणि संसाधने किंवा कृषी उत्पन्न हे बीजगणितीय पद्धतीने वाढते किंवा गणितीय श्रेणीने वाढते. महत्त्वाचं आहे. त्यानंतर महत्त्वाचं काय आहे तर जगाची लोकसंख्या आपल्याला पाहायचं आहे की 1804 मध्ये जी लोकसंख्या होती ते 1 बिलियन होती. त्यानंतर हे बिलियन सांगतो कारण का हे महत्त्वाचं असते म्हणून. त्यानंतर 1927 मध्ये ते 2 बिलियनवर जाऊन पोहोचले आणि 1960 मध्ये ते 3 बिलियन झाली आणि 1964 मध्ये ते किती झाले, 74 मध्ये किती झाली, 4 बिलियन झाली. आणि 1 जुलै 1984 मध्ये ते किती तर 5 बिलियनवर काय तर जाऊन पोहोचली. म्हणून हा तारीख खूप महत्त्वाची आहे. कोणती, 1 जुलैवाली. आपण चिंतित झालो, 1 जुलै 5 बिलियनवर लोकसंख्या पोहोचली. म्हणजे पृथ्वीच्या गोळ्याचं कमी वजन आणि लोकसंख्येचं वजन जास्त भासू लागलं आणि त्यावर चिकित्सा झाली. आणि म्हणून आपण काय केलेलं आहे की लोकसंख्या दिवस ह्या दिवसाला साजरा करणं काय केलं, सुरू केलं की बा जेणेकरून काहीतरी उपाय शोधले पाहिजे की लोकसंख्या काय होणार, कमी होणार. ठीक आहे ना. एवढं महत्त्वाचं आहे. ठीक आहे ना. त्यानंतर ही आपली आता बॅच सुरू होणार. ठीक आहे ना. नुकतीच ज्यांना जॉईन करायचे असेल हे लेक्चर पाहिल्यानंतर तर त्यांनी कॉल करू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. आता पहा थोडीशी इथं आकडेवारी आहे, हे तुम्ही लक्षात ठेवलीही नाही तरी चालेल, पण तरीही याच्यावर काय असली पाहिजे, नजर असली पाहिजे. कारण की 19 आणि 20 मध्ये काय कंडिशन होती, ठीक आहे ना, ते पण पाहू आपण. आता 21 ची काही जनगणना झाली नाही, ठीक आहे ना, म्हणून आपण हेच पाहू. तर पहा 19 मध्ये चीन 1 नंबर, भारत 2 नंबर. इथं पण चीन 1 नंबर, भारत 2 नंबर. सांगण्याचा उद्देश हा आहे की तुम्ही फक्त एवढं आठवून ठेवा. कशावर लक्ष ठेवा, ब्राझीलवर. इथं पहा काय झालेलं आहे, इथं ब्राझील होता 5व्या क्रमांकावर, पण आता ब्राझील खाली आला आणि पाकिस्तान वर गेला. म्हणजे पाकिस्तानची लोकसंख्या वाढत आहे आणि ब्राझीलनं काय करून दाखवली, कमी करून दाखवली ती लोकसंख्या. म्हणून महत्त्वाची आहे. चीन 142 वर होता, ठीक आहे ना, भारत 136 वर होता. आता कुठं जाऊन पोहोचलेला आहे तर भारत जवळपास, आता जर म्हटलं मी तर 142.87 वर जाऊन पोहोचला. कोण, भारत. महत्त्वाचं आहे. चीनले देखील आपण काय केलं, पछाडलं. तसं हे फक्त 24 पर्यंतच काय केलं होतं,
हे जे आहे 2024 पर्यंत भारत बा 1 नंबरवर येणार असं काही जणांनी भाकीत केलं, पण भारत अतिशय जिद्दी देश आहे, ठीक आहे ना. आपल्याला जर कोण टार्गेट दिलं तर ते आपण लवकर अचीव करतो, म्हणून आपण 2023 मध्येच काय केलं, टार्गेट अचीव केलं आणि आपण प्रथम क्रमांक पटकावला आहे ना. काही जणांना आनंद, काही जणांना दुःख, ठीक आहे ना. ज्यांना इकॉनॉमी चांगली समजते त्यांना समजून गेलं असेल की बा चुकीचं होत आहे, काहीतरी कंट्रोल करायला पाहिजे, पण भारतीय लोक काही कंट्रोल करण्याच्या मार्गावर मला दिसत नाही. आता पहा, हे आहे वृद्धी व दशकातील शेकडेवारी, ठीक आहे ना. म्हणजे 10 वर्षामध्ये वृद्धी झालेली आहे किंवा आपण काय झालो, मायनसमध्ये आलो की प्लसमध्ये गेलो, आपल्याला हे पाहायचं आहे. तर पहा, सुरू कुठून आहे, 1901 पासून काय केली, सुरुवात केली, तर आपल्याला काय दाखवते, तर वृद्धी दाखवत आहे, ठीक आहे ना. काय दाखवत आहे, वृद्धी. पहा इथं पहा, इथं आपण थोडंसं काय मध्ये गेलो, मायनसमध्ये गेलो. कधी, तर 1901 ते 11, ठीक आहे ना. हा जो कालखंड आहे 21चा, ठीक आहे ना, हा कालखंड महत्त्वाचा आहे. ह्या कालखंडाच्या अगोदर आपण पहिल्या याच्यामध्ये होतो, ठीक आहे ना. म्हणजे जन्मदर पण जास्त होता, मृत्यूदर पण काय होता आपल्या इथं जास्त होता. त्यानंतर आपण काय केलेली आहे, वृद्धीच केलेली आहे. फक्त तुम्ही एवढं आठवून ठेवा क इथं आहे 2011 मध्ये, तर 2011 मध्ये किती वृद्धी होती, तर 17.7 होती, ठीक आहे ना. इथं पण आठवून ठेवा 18.22 हे वृद्धी आठवून ठेवा. म्हणजे हे इथं आहे पहा, ही काय आहे, लोकसंख्या आहे, ठीक आहे ना. कुठं, तर पहा 23.83, मग त्यानंतर 25.2. पहा इथं आपल्याला लोकसंख्या जास्त वाढताना दिसत नाही किंवा ह्या पण दशवर्षामध्ये आपल्याला जास्त वाढताना दिसत नाही, म्हणून आपण इथं पहिल्या कंडिशनमध्ये होतो, इथून तर इथपर्यंत, ठीक आहे ना. इथून तर इथपर्यंत आपण दुसऱ्या याच्यामध्ये होतो आणि त्यानंतर मग आपण तिसऱ्या याच्यामध्ये काय केलेलं आहे, पाऊल ठेवलं, ते आपण नंतर पाहू, ठीक आहे ना. त्यानंतर दशवार्षिक शेकडा वृद्धीचे आकडे आहे. इथं किती होती, तर 5.75, मग इथं मायनसमध्ये गेली, ठीक आहे ना. इथं कितीमध्ये गेली, मायनसमध्ये. फक्त एकच वर्ष आहे असं, कोणतं, तर 1921 हे वर्ष असं आहे की हे दोन्ही आकडे काय दर्शवते, मायनसमध्ये दर्शवते, म्हणून मी इथं स्टार करतो. एवढं तुम्ही पाहून घ्यायचा, ठीक आहे ना. की बा जे 1921 हे वर्ष आहे, इथं दशवार्षिक वृद्धी आपली मायनसमध्ये होती, एवढं जरी तुम्ही आठवण ठेवलं, म्हणूनच याला विभेदात्मक वर्ष म्हणतात. ठीक आहे ना. कोणतं वर्ष म्हणतात, त्याला विभेदात्मक वर्ष म्हणतात. हे देखील तुम्ही आठवण ठेवा. कधी कधी आयोगाला जर हुक्की आली तर तुम्हाला इथं काय, तर प्रश्न विचारू शकते किंवा राज्यसभेमध्ये विचारून प्रश्न झालेला आहे, ठीक आहे ना. आता 2011च्या जनगणनेनुसार भारत आणि महाराष्ट्राची काय सिच्युएशन आहे ते आपल्याला पाहायची आहे. भारताची काय कंडिशन होती, तर लोकसंख्या किती होती, 21.9 होती. म्हणूनच आपले पंतप्रधान म्हणत होते की मेरे म्हणजे किती, तर 121 कोटी लोक, ठीक आहे ना, भाई और बहिणो म्हणतात ना, तर ते महत्वाचं आहे. तर त्याच्यामध्ये महाराष्ट्राची किती होती, तर 11.24 होती. इथं पहा शहरी किती आहे, तर 31.14% आणि ग्रामीण 68.86. म्हणजे ग्रामीण लोकसंख्या आपल्या इथं काय आहे, जास्त आहे. कुठं, भारताचा जर विचार केला आणि महाराष्ट्राचाही विचार केला तर जास्त आहे, पण महाराष्ट्रामध्ये काय आहे, शहरी लोकसंख्या थोडी जास्त आहे, पण तरीही ग्रामीण लोकसंख्या काय आहे, जास्त आहे. हे आठवण ठेवा. किती, 54.8 आणि 42.8. इथं क्वेश्चन विचारून झालेला आहे, ठीक आहे ना. म्हणून हे तुम्ही लक्षात ठेवणं काय आहे, महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढे जाऊ. आता पहा, इथं पण क्वेश्चन विचारलेले आहे, ठीक आहे ना. म्हणून इथं पण काय करतो, स्टार करतो. इथं क्वेश्चन विचारून झाला, म्हणून हे गोष्टी तुम्ही काय करा, चांगले आकलन करा. पहा आपल्याला इथं काय म्हटलेलं आहे, शहरी आणि ग्रामीण लोकसंख्या सांगण्यातलेली आहे. हा पहा इथं भगवा कलर काय दाखवतो, ग्रामीण लोकसंख्या, आणि निळा कलर काय दाखवतो, शहरी लोकसंख्या. इथं पहा 1951 मध्ये, ठीक आहे ना, 1951 मध्ये आपल्या इथं पहा ग्रामीण लोकसंख्या किती होती, तर 82.71च्या घरामध्ये होती. आणि फक्त शहरामध्ये राहणारे लोक किती होते, 17.29%. कारण का तेव्हा गांधीजी जीवन, म्हणजे तेव्हा गांधीजीचं काय होतं, खूप मोठं आपण म्हणू शकतो लोकांवर काय होतं, एक प्रकारे वर्चस्व होतं. म्हणून गांधीजी म्हणत होते खेड्याकडे चला, खेड्याकडे चला, ठीक आहे ना. मग ते पण जास्त काही असं फास्ट काय झालं नाही, कमी झालं नाही, पण थोडं काय झालेलं आहे, कमी झालेलं आहे. आताची काय कंडिशन आहे 2011 मध्ये, तर 2011 मध्ये किती आहे, 68.86. आणि इथं शहरामध्ये राहणारे लोक किती आहे, 31. तुम्ही हे फक्त पाहून घ्या, फक्त हे दोन आकडे काय ठेवा, लक्षात ठेवा, एवढं महत्त्वाचं आहे. त्यानंतर पहा 2011 नुसार नागरी लोकसंख्या, ठीक आहे ना, किती आहे, तर पहा 31.14 आहे.
बाकीचं एवढं काही महत्त्वाचं नाही, सर्व काय आहे हा फापट पसारा आहे, जास्त काही एवढं आठवण ठेवण्याची काही नाही गरज नाही. म्हणजे शहरसाठी दिलेलं आहे, ठीक आहे ना, हे शहर आहे. त्यानंतर स्थिरगणनात्मक शहर आहे. 5,000 लोकसंख्या असलेल्या क्षेत्र, 75% पुरुष कामगार हे कृषी क्षेत्रातील असले तर, त्यानंतर 400पेक्षा जास्त लोकसंख्या घनता असणारे क्षेत्र यांना आपण काय म्हणू शकतो, तर नागरी लोकसंख्या म्हणू शकतो, ठीक आहे ना. हे बोल तुम्ही काय ठेवा, आठवण ठेवा, हे महत्त्वाचं आहे. एक जनसांख्यिकी लाभांश, तुम्ही एक चॅप्टर शिकला असाल, त्या चॅप्टरचं नाव तुम्ही पाहिलं असाल, चॅप्टरचं नाव कोणतं आहे, रोजगार पाहिलं असेल तुम्ही. त्या रोजगारमध्ये हे महत्त्वाचं आहे, ठीक आहे ना. एक नाव आणखी तुम्हाला एक लिहून देतो मी, हार्वे, हे पाहून घ्या, ठीक आहे ना, हार्वे लेबेस्टिन, ठीक आहे ना, हार्वे लेबेस्टिन यांनी सांगितलेलं आहे, ठीक आहे ना. हार्वे लेबेस्टिन या व्यक्तींनी सांगितलेलं आहे. एक प्रकारे हा जो आहे जनसांख्यिकी लाभांश, ठीक आहे ना, हे आठवण ठेवा. कोण, तर हार्वे लेबेस्टिन यांनी सांगितलेलं आहे की हा येतो लोकसंख्या लाभांश आपल्याला काय आहे प्राप्त झालेला आहे. जे आपण मानणार की जे आपण सध्या रिसेंटमध्ये तिसऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये आपण जे तिसऱ्या टप्प्यामध्ये आहोत लोकसंख्या वाढीच्या, तर त्यानुसार हे महत्त्वाचं आहे. इथं सांगितलेलं आहे, हे जे लाईन आहे हे कशाची आहे, जन्मदराची काय आहे लाईन आहे. आपल्या इथं काय झालेला आहे, जन्मदर कमी झालेला आहे. त्यानंतर मृत्यूदर देखील काय आढळतो, आपल्या इथं कमी होताना आढळतो. आणि त्यानंतर हा जो आहे कार्यकारी लोकसंख्या आपल्या इथं काय हे वाढत आहे, तुम्ही काय होऊन राहिली, वाढत आहे. आणि त्यानंतर एकूण उत्पन्न देखील काय होऊन राहिलं, म्हणजेच दरडोई उत्पन्न, ठीक आहे ना, दरडोई उत्पन्न काय होत आहे, वाढत आहे. हे यालाच काय म्हटलं जाते, जर अशी कंडिशन असणार तर याला लोकसंख्या लाभांश म्हणतात, ठीक आहे ना. काय म्हणतात, याला लोकसंख्या लाभांश म्हणतात. जे कोण सांगितलेलं आहे आपल्याला, हार्वे लेबेस्टिन यांनी सांगितलेलं आहे. लोकसंख्या लाभांशचा सिद्धांत काय असते, याच्यामध्ये जन्मदर कमी होतो, ठीक आहे ना, मृत्यूदर देखील काय होतो, कमी होतो, कार्यकारी लोकसंख्या वाढते, ठीक आहे ना, कार्यकारी लोकसंख्या वाढते आणि एकूण उत्पन्न देखील काय होतो, वाढतो. आणि हार्वे लेबेस्टिनची हेच थेअरी आहे. जर तुमच्या देशामध्ये जर काय होत असन, उत्पन्न घटत असन, ठीक आहे ना, दरडोई उत्पन्न काय होत असन, कमी होत असन, तर तुमची लोकसंख्या काय होते, वाढते. आणि त्यानंतर जर लोकसंख्या कमी होत असन तर दरडोई उत्पन्न काय होते, वाढते. तुमचा राहणीमानाचा दर्जा देखील काय होतो, सुधारतो. अशा गोष्टी कोण सांगितल्या, हार्वे लेबेस्टिन यांनी सांगितल्या. हे पण काय आहे महत्त्वाचं आहे. आणि हा आपल्या इथं काय आहे, लोकसंख्या लाभांश आहे. याची राहिली आकडेवारी, तर आकडेवारी हे इथं आहे. भारतामध्ये 2011च्या जनगणनेनुसार कार्यकारी वयोगट किती आहे, ठीक आहे ना, कार्यकारी वयोगट हा असते, किती आहे, 63.4 हा काय आहे, कार्यकारी वयोगट आहे. म्हणजे किती असते, 14 वर्षापासून तर किती वर्षापर्यंत, तर 64 वर्षापर्यंत काय असतो, कार्यकारी वयोगट असतो. हा 11 मध्ये होता, ठीक आहे ना. आणि 2001 मध्ये किती होता, 59.61. मी सांगितलं तुम्हाला की तरुणची ही लोकसंख्या काय होत आहे, वाढत आहे. आणि आपल्या इथं बालकांची संख्या किती आहे, 30.76. आणि वृद्धांची संख्या आपल्या इथं काय आहे, कमी आहे. म्हणून आपल्या देशाला काय म्हणतो आपण, तरुण देश, ठीक आहे ना. काय म्हणतो आपण, आपला देश कसा आहे, तरुण आहे. आणि जपान सारखे देश, जर्मनी सारखा देश, त्यांना काय म्हणतो आपण, म्हाताऱ्या लोकांचा देश, ठीक आहे ना. लक्षात ठेवा, हे महत्त्वाचं आहे, ठीक आहे ना. फक्त एवढं आकडा पाठ ठेवा, कार्यकारी वयोगटाचा, तो काय आहे तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. आता इथं एक कंडिशन आहे की भारतीय जनगणना आपल्या इथं किती झालेले आहे, तर हे जे वर्ष दाखवलेलं आहे, इथं आपण काय झालो, स्वतंत्र झालो, ठीक आहे ना. काय झालो आपण, इथं स्वतंत्र झालो. तर स्वतंत्र होण्याच्या अगोदर आपण टोटल 8 जनगणना केल्या. किती जनगणना झाल्या, 8. त्यामधली पहिली आहे ही 1772 मध्ये, इथं 81 पाहिजे, थोडंसं काय झालेलं आहे, प्रिंट मिस्टेक आहे, तर तेवढी तुम्ही करून घ्या, ठीक आहे ना. पहिली जनगणना कोणाच्या काळामध्ये झाली, तर लॉर्ड मेयोच्या काळामध्ये झाली. कारण का हा लॉर्ड मेयो काय आहे, भारतामध्ये मृत्युमुखी पडणारा काय आहे, तर आपण म्हणू यांना व्हाईसरॉय आहे. कारण का हा जेव्हा गेला होता अंदमान निकोबारच्या सेल्युलर जेलमध्ये, तर तिथे एका वहाबी नेत्यानं याला काय केलं, खंजर याच्या
पोटामध्ये खुपसवलं आणि याचा काय झाला, मृत्यू झाला. ठीक आहे ना, हे पण आठवून ठेवा कारण का हा भारतामध्ये मरणार आहे. त्यानंतर लॉर्ड रिपन याच्या काळामध्ये सेन्सस झाला. कधी तर 1881 मध्ये. मग त्यानंतर टप्प्याटप्प्यानं आपण करत गेलो. ठीक आहे ना. मग स्वातंत्र्य झाल्यानंतर भागडोर आपण आपल्या हातामध्ये. आणि हे किती 51 मधली जनगणना, आता 21 मधली जनगणना झाली नाही, म्हणून फक्त किती जनगणना झाल्या स्वातंत्र्यानंतर, 7 जनगणना झाल्या. त्या अगोदर जनगणना किती झाल्या, 7. 1 2 3 4 5 6 आणि 7. ठीक आहे ना. जर 21ची झाली असती तर आपण काय केलं असतं, 8 केल्या असत्या, पण झाली नाही आहे. ठीक आहे ना, महत्त्वाचं आहे ते. हे पण तुम्ही काय ठेवा, आठवून ठेवा कारण का 21ची जनगणना झाली नाही. कारण का 2011च्या जनगणनेची थीम पण विचारू शकते आपल्याला. आपली जनगणना आपले भविष्य, हे काय होती, थीम होती. कशाची, 2011च्या जनगणनेची. आणि ही 11वी पंचवार्षिक जी आपली योजना होती, म्हणजे ज्याला पंचवार्षिक योजना केली ना आपण, 11वी पंचवार्षिक योजना. पण आता पंचवार्षिक योजना घेणं काय झालं, बंद झालं. कारण का आता आपण कोणता आयोग स्वीकारलेला आहे, आता नीती आयोग स्वीकारला आपण. ठीक आहे ना, महत्त्वाचं आहे ते. ज्यांनी एक तुम्हाला सांगतो की एक खूप सुंदर डिझाईन केलेली आहे मी बॅच, त्याला आपण फास्ट ट्रॅक बॅच म्हटलेलं आहे. 2 दिवसीय सर्व टॉपिकचे, त्याच्यामध्ये काय 2च दिवसामध्ये सर्व टॉपिकचे काय टाकलेले आहे, व्हिडिओ टाकलेले आहे. जर तुम्ही इकॉनॉमीची तुमची तयारी जर अर्धवट राहिली असेल तर ती तुम्ही यशोदीपच्या ॲपवरून ते बॅच घ्या. तुम्ही हमखास काय होऊन जाणार, इकॉनॉमीमध्ये मॅक्झिमम मार्क्स कव्हर होऊन जाणार तुमचे, अशी मी शाश्वतता देतो. फक्त तुम्ही मन लावून एक वेळा त्यानंतर 2007 ते 12 या दरम्यानमध्ये आपण जे हे स्वीकारलेलं आहे, समावेशिक विकासासाठी काय तर लोकांचा सहभाग, हे काय होतं आपलं ब्रीद वाक्य होतं. ठीक आहे ना, हे काय होतं आपलं, म्हणजे हा नारा होता एक प्रकारचा. ठीक आहे ना. आणि हे काय होती, आपली थीम होती, आपली जनगणना आपले भविष्य. आता 21ची जनगणना झालेली नाही आहे, पण तरी एवढं तर मात्र आलेलं आहे का आपली जनगणना उद्याचा विकास आणि लोकसहभागाकडून लोककल्याणाकडे आणि लोककल्याणासाठी जनगणना आहे. ठीक आहे ना, हे त्यांचं काय आहे, आपण म्हणणार लोगो आहे. याचा पण लोगो काय आहे, सेम आहे. ठीक आहे ना, महत्त्वाचं आहे ते. इथं तुम्हाला काही नोट्स वगैरे वाटली तर तुम्ही लिहू शकता किंवा यशोदीपच्या चॅनलवरून तुम्ही हे काय करू शकता, ही सर्व जे PDF आहे ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे ना. असो, आता आपल्याला काय पाहिजे, स्थलांतरण. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून स्थलांतराचे जास्त आकडे पाठ करणं हे काही नाही आहे, योग्य नाही आहे. फक्त मी जेवढं सांगतो तेवढंच तुम्ही काय तर करा. जसं का हा जो ॲरो दिसलेला आहे, हा जो ॲरो दिसून राहिला तुम्हाला, हा दर्शून राहिलेला आहे का शहरामधून शहराकडे होणारं स्थलांतर. हे बिल्डिंग काय दर्शवते, शहर दर्शवते. ठीक आहे ना. आणि हे झोपडी काय दर्शवते, हे झोपडी तर ग्रामीण भाग. ठीक आहे ना, काय दर्शवते, ग्रामीण भाग किंवा खेडे दर्शवते. ठीक आहे ना. हे काही जणांना आपलं गाव आठवलं असेल तर आपल्या इथं फक्त एवढं कन्फर्म आठवून ठेवा तुम्ही की ग्रामीण टू ग्रामीण स्थलांतर काय आहे, जास्त आहे. किती तर 22.68 काय आहे स्थलांतराचं प्रमाण आहे. कशाचं, ग्रामीण टू ग्रामीण. ठीक आहे ना, ग्रामीण टू ग्रामीण. आठवून ठेवा, हेच विचारते बरं आयोग, ग्रामीण टू ग्रामीण. आणि याचं जर तुम्हाला कारण विचारलं तर कारण काय राहणार, विवाह. कारण काय आहे, विवाह. ठीक आहे ना, विवाह काय आहे त्याचं कारण आहे, हे आठवून ठेवा. त्यानंतर ग्रामीण टू शहरी. ठीक आहे ना, ग्रामीण टू शहरी किती आहे तर 8.26 आहे. ठीक आहे ना. आता याच्यासाठी काय करणार, लोक रोजगारीसाठी जातात किंवा आरोग्याच्या सोयीसाठी जातात किंवा आपण म्हणणार शिक्षणासाठी जातात. ठीक आहे ना. हे शहरामध्ये जाण्याचं कारण काय आहे, शिक्षण एक आहे. त्यानंतर रोजगार राहणार, त्यानंतर आरोग्य आहे. ठीक आहे ना, काय आहे, आरोग्य. आणि विवाहही आहे काही प्रमाणामध्ये. ठीक आहे ना, विवाह पण येणार. हे सर्व आलं तर तुम्ही घ्या. त्यानंतर नेक्स्ट कोणतं आहे, शहरामधून गावामध्ये होणारं स्थलांतर फक्त काय आहे, कमी आहे. याचं पण रिझन काय आहे तर याचं पण रिझन विवाह आहे. ठीक आहे ना, याचं पण रिझन काय आहे, विवाह वगैरे आहे. तर हे तुम्ही काय ठेवा, आठवून ठेवा. एकदम शॉर्ट आणि स्वीट काय दिली तुम्हाला माहिती दिली, याच्यावरच तुमचा क्वेश्चन काय होऊन जाणार, तुमचा टॅकल होऊन जाणार. ठीक आहे ना. त्यानंतर स्थलांतर 2011. ठीक आहे ना, कुठं जास्त आहे आणि कुठं कमी आहे, हे आहे भारताच्या संबंधात. तर सर्वात जास्त स्थलांतर कुठं होते, उत्तर प्रदेश. मग दुसरा क्रमांक कशाचा आहे, महाराष्ट्राचा आहे.
आणि मग तिसरा पश्चिम बंगाल, ठीक आहे ना. म्हणजे सर्वात जास्त स्थलांतरित होणारे लोक उत्तर प्रदेशमध्ये, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल. त्यानंतर सर्वात कमी स्थलांतराचं कुठं आहे, लक्षद्वीप, दीव दमण आणि दादरा नगर हवेली, ठीक आहे ना. महत्त्वाचं आहे ते. पुढे जाऊ आपण. आता महत्त्वाचं आहे लोकसंख्या विषयी धोरण, ठीक आहे ना. याच्यावरही कधी तुम्हाला काय विचारू शकतात, क्वेश्चन विचारू शकतात, तर तुम्ही त्याच्यासाठी काय राहिले पाहिजे, तयार राहिले पाहिजे, ठीक आहे ना. चला इथं आपण कुटुंब नियोजन कार्यक्रम केला होता कधी, ते 1952 मध्ये. त्यानंतर मग 1976 मध्ये आपण काय केलेलं आहे, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण हे काय केलेलं आहे, राबवलेलं आहे आपण, ठीक आहे ना. त्यानंतर घोषणा काय होती, लहान कुटुंबाचा प्रसार करणे, ठीक आहे ना. हे 76च्या धोरणाचं आहे. त्यानंतर लोकसंख्या यांना काय देणे, शिक्षण देणे, कुटुंब नियोजनासाठी आर्थिक मदत, लग्नाचे वय 21, ठीक आहे ना, वर्षाचे पुरुषाचे, आणि स्त्रियांचे किती, तर 18 करणे. त्यानंतर स्त्री साक्षरतामध्ये वाढ करणे आणि कुपोषण काय करणे, कमी करणे, हे काय होतं, तर त्याच्या घोषणा होत्या, ठीक आहे ना. त्यानंतर लक्ष काय होतं, तर 6व्या योजनेअखेर जन्मदर किती करणे, 25 करणे, ठीक आहे ना. हे पण आठवून ठेवा. तुम्हाला जर विचारलं 11व्या पंचवार्षिक योजना, ठीक आहे ना, 11वी पंचवार्षिक योजना, तर जन्मदर किती ठेवला होता आपण, 28, आणि 12वी पंचवार्षिक योजना, ठीक आहे ना, 12व्या पंचवार्षिक योजनेचा किती होता, 25 होता. हे आठवून ठेवा. 12वी पंचवार्षिक योजना आणि 11व्या पंचवार्षिक योजनेमधले आकडे आहे कशाचे, जन्मदराचे. त्यानंतर 6व्या योजनेअखेर लोकसंख्या वाढीचा वार्षिक सरासरी वृद्धी दर किती करणे, तर 1.4 च्या खाली आणणे, ठीक आहे ना. हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर इथं नेक्स्ट येऊ आपण. इथं 2000चं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण आहे. याच्यामध्ये नारा देण्यात आला हम दो हमारे दो. तुम्हाला प्रश्न काय येऊ शकते, की हम दो हमारे दो हा नारा खालीलपैकी कोणत्या धोरणामध्ये देण्यात आला, तर तुम्ही तेव्हा उत्तर घ्या, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000. त्यानंतर 2002 पर्यंत एकात्मिक आरोग्य सेवा, 2010 मध्ये मध्य अवधी जन्मदर पुनर्स्थापना करणे, ठीक आहे ना. त्यानंतर 2045 पर्यंत काय करणे, दीर्घकालीन लोकसंख्या स्थिरीकरण करणे, ठीक आहे ना. हे महत्त्वाचं आहे, लोकसंख्या स्थिरीकरण करणे, ठीक आहे ना. त्याच्यामध्ये आणखी आठवून ठेवा, 2011 121 कोटी लोक, आणि इथं 45 पर्यंत किती होणार, इथं काय, तर हे दाखवलेलं आहे. याच्यामध्ये 2 मुलं यांचा काय करणे, या तत्वाचा प्रचार करणे, प्रजनन व बाल आरोग्य सुविधा पुरविणे, संस्थात्मक प्रस्तुतीचे प्रमाण किती, तर 80 करणे. हे अचीव झालेलं नाही आहे. का बरं झालं नाही, कारण का आपण याच्यासाठी योजना राबवून देखील झालेलं नाही. त्यानंतर शिक्षण व्यक्तीद्वारे होणाऱ्या प्रस्तुतीचे प्रमाण 100 करणे, वैश्विक लसीकरण करणे, जन्म मृत्यूदर, लग्न गर्भधारण्याचे 100% काय ठेवा, नोंद ठेवा. त्यानंतर 14 वर्षे वयापर्यंतचे शिक्षण काय ठेवा, मोफत आणि सक्तीचे ठेवा, आणि शिक्षणामधील चुकी काय ठेवा, 20% काय करा, तर टाळा. त्यानंतर 2002चं काय आहे, राष्ट्रीय आरोग्य धोरण आहे. मग आपण काय केलं, 2016चं चालू आकडेवारी आता सध्या चालूच आहे, 26चं व्हायचंच आहे, ठीक आहे ना. फक्त एवढं काय ठेवा, आठवून ठेवा, बाकीचं नाही. जे महत्त्वाचं होतं मी तुम्हाला ते सांगितलं, आणि त्याची आकडेवारी ही राहिली, ठीक आहे ना. तुम्ही याचं काय करू शकता, स्क्रीनशॉट देखील काढू शकता. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता. तुमच्यासाठी मी लहान पण करून टाकलं, ठीक आहे ना. हे 1981, 2001, 2010, 2016, 2026, ठीक आहे ना. असं काय आहे, तर लोकसंख्या धोरणाची ही एक प्रकारे काय दिलेली आहे, आकडेवारी दिलेली आहे. मी विनाकारण फापट पसारा करायला आवडत नाही, म्हणून तुम्ही हे पहा काय आहे ते. हे लोकसंख्या किती होती, 68 कोटी होती. जन्मदर, मृत्यूदर, शिशु, ठीक आहे ना, माता मृत्यूदर हे, आणि जननदर, ठीक. याचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून हे तुम्ही काय तर वाचून घ्या. आता आलो आपण आपल्या मेन चॅप्टरवर, ज्याच्यावर क्वेश्चन विचारण्याची फ्रिक्वेन्सी काय आहे, जास्त आहे. इथून थोडंसं चांगलं लक्ष देणं काय करा, सुरू करा, जेणेकरून मी तुम्हाला पण जे काही शॉर्ट ट्रिक वगैरे देणार त्या लिहून घ्या तुम्ही, ठीक आहे ना. कारण का ते काय आहे, सर्व महत्त्वाचं आहे. आता लिंग गुणोत्तर 2011, ठीक आहे ना. आता सर्वात पहिले लिंग गुणोत्तर म्हणजे काय होते, एखाद्या क्षेत्रामध्ये, ठीक आहे ना, एखाद्या क्षेत्रात काय करणे, 1000 पुरुषामागे, ठीक आहे ना, 1000 पुरुषामागे स्त्रियांचं प्रमाण, ठीक आहे ना. कशाचं प्रमाण, स्त्रियांचं प्रमाण पहा. जर 1000 स्त्री म्हणजे 1000 काय असले, पुरुष असले, तर त्यामागे स्त्रियांचं प्रमाण किती आहे हे आपल्याला पाहायचं आहे. तर 2011 मध्ये भारताचं लिंग गुणोत्तर किती होतं, तर 900
43 होतं, ठीक आहे ना. आणि महाराष्ट्राचं किती होतं तर 929 होतं, ठीक आहे ना. हे पण आठवून ठेवा. महाराष्ट्राचं किती आहे, कारण का पहिले भारताचं किती आहे 943 आहे, महाराष्ट्राचं किती आहे तर 929 आहे, ठीक आहे ना. 2001 मध्ये किती होतं, एक मिनिट इथं मी मोडतो, हे समजलं असेल तुम्हाला. ठीक आहे ना. 2001 मध्ये हे किती होतं तर हे होतं 922. किती होतं 922. म्हणजे महाराष्ट्रानं काय केलेली आहे वाढ केली, ठीक आहे ना. कितीनं वाढ केली तर 7नं वाढ केली. काय केलेली आहे 7ने वाढ केलेली आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा, ठीक आहे ना. हे काय आहे महत्त्वाचं आहे, कारण का महाराष्ट्रावर आपल्याला काय करायचं आहे विशेष फोकस द्यायचा आहे. तर 7ने काय झाली वाढ झाली. त्यानंतर भारतामध्ये किती आहे 929 शहरी. भारताचं शहरी आणि महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर हे सेम आहे. 929 इथं पण किती आहे 929. त्यानंतर ग्रामीणचं किती आहे 949 आहे, म्हणजे शहरापेक्षा चांगलं आहे. इथं पण काय आहे शहरापेक्षा चांगली कंडिशन आहे कशाची लिंग गुणोत्तराची. आणि भारतामध्ये महाराष्ट्राचा लिंग गुणोत्तरानुसार कितवा क्रमांक लागतो 22वा क्रमांक लागतो. हे पण तुम्ही काय ठेवा लक्षात ठेवा. आता भारतामध्ये सर्वात जास्त लिंग गुणोत्तर केरळ, पॉंडिचेरी, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, छत्तीसगड इथं आहे, ठीक आहे ना. पण तरी सांगणं आपलं काय आहे काम आहे, पण महत्त्वाचं हे आहे म्हणून तुम्ही याला काय करा स्टार करून देतो तुम्हाला मी. सर्वात जास्त लिंग गुणोत्तर कशाचा आहे रत्नागिरीचा आहे. दुसरा क्रमांक कशाचा लागतो सिंधुदुर्गचा लागतो, गोंदियाचा लागतो तिसरा क्रमांक, साताऱ्याचा चौथा आणि भंडारा आणि गडचिरोलीचा कितवा लागतो 5वा लागतो. याच्यामध्ये अपडेट काय आहे का फक्त एवढं आठवून ठेवा जे हे सिंधुदुर्ग आहे, ठीक आहे ना. कोणतं सिंधुदुर्ग. तर सिंधुदुर्गचं किती तर 42 न काय झालेलं आहे प्लस, म्हणजे सिंधुदुर्गचं जे लिंग गुणोत्तर आहे ते 42 न काय झालेलं आहे वाढ झाली, ठीक आहे ना. आयोग स्टेटमेंट विचारू शकते तुम्हाला का सिंधुदुर्गचं लिंग गुणोत्तर हे 42% वाढ झाली, तर ते स्टेटमेंट काय घ्यायचं बरोबर घ्यायचं, ठीक आहे ना. आता तुम्हाला जर याची ट्रिक लागत असेल तर ट्रिक सांगून देतो मी, ठीक आहे ना. काय आहे तर रत्ना आणि सिंधू रत्ना आणि सिंधू गोड दिसते, ठीक आहे ना. गोड दिसते, ठीक आहे ना. रत्ना आणि सिंधू काय गोड दिसते, म्हणजे इथं येणार काय रत्नागिरी, त्यानंतर सिंधुदुर्ग, त्यानंतर इथं काय आहे गोंदिया आणि हे फक्त एक सातारा. सन काय लिहा सातारा. अशा काही ट्रिक वगैरे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही करू शकता, नाही तर प्लेनली देखील काय करू शकता आठवण करू शकता. आता कमीवाला पाहून घेऊ आपण. सर्वात कमी भारतामध्ये दीव दमनमध्ये काय आहे कमी आहे, त्यानंतर दादर नगर हवेली, चंदीगड, दिल्ली, हरियाणा, ठीक आहे ना. इथं काय आहे कमी आहे. इथं पाहू आपण सर्वात कमी कुठे आहे महाराष्ट्रामध्ये लिंग गुणोत्तर तर मुंबई शहर आणि मग काय आहे मुंबई उपनगरला आहे, म्हणजे 832. इथं किती आहे 860 आहे. याच्यामध्ये पण आठवण ठेवा की जे मुंबई शहर आहे याच्यामध्ये वाढ झाली कितीनं तर 52 काय झाले लिंग गुणोत्तरामध्ये वाढ. मुंबई शहरचे गुणोत्तर किती तर 52% काय झाले वाढले. तुम्हाला प्रश्न किंवा स्टेटमेंट असं विचारू शकते, विचारणार काय तुम्हाला की मुंबई उपनगर या जिल्ह्याचं लिंग गुणोत्तर 52ने वाढलेलं आहे. मग आपल्याला वाटते हे तर कमीमध्ये आहे वाढणार काय, मग ते रॉंग घेतो आपण, पण हे काय आहे बरोबर आहे. त्यानंतर मुंबई उपनगर आहे, ठाणे आहे, पुणे आहे आणि मग बीड आहे. किती सर्वात आपण म्हणणार 5व्या क्रमांकावर. सर्वात कमी मुंबई शहर आहे आणि मग बीड 900 काय आहे 15वर आहे, ठीक आहे ना. महत्त्वाचं आहे ते, हे तुम्ही काय तर लक्षात ठेवा, कारण का ठेवावंच लागणार तुम्हाला, महत्त्वाचं आहे ते. आपण हे पाहून घेतलं. आता पाहायचं आहे आपल्याला लिंग गुणोत्तर 0 ते 6 वयोगटामध्ये, ठीक आहे ना. 2011च्या जनगणनेनुसार 0 ते 6 वयोगटातील लिंग गुणोत्तराची काय कंडिशन आहे भारताचं किती आहे 918 आहे, महाराष्ट्राचं किती आहे 894 आहे, ठीक आहे ना. आपण खूप काय आहे मागं आहे. हे शहरी आणि ग्रामीण हे लक्षात बी नाही ठेवलं तरी चालते, फक्त एवढं ठेवा महाराष्ट्राचा 0 ते 6 लिंग गुणोत्तरामध्ये कितवा क्रमांक लागतो 27वा लागतो. तिथं 22वा होता, ठीक आहे ना. इथं किती आहे 27वा आहे. मग याच्यामध्ये काय आहे तर याच्यामध्ये आता भारत नाही बी लक्षात ठेवला तरी चालते, कारण का तरी घ्या अरुणाचल प्रदेश आणि मिझोरम मध्ये काय आहे कमी आहे, सॉरी इथं काय आहे जास्त आहे आणि इथं काय आहे कमी आहे, हे इथं नाव, ठीक आहे ना. आणि महाराष्ट्रामध्ये काय आहे तर गडचिरोली सर्वात जास्त आहे, ठीक आहे ना. त्यानंतर गोंदिया, चंद्रपूर, त्यानंतर भंडारा आणि
त्यानंतर काय येणार नंदुरबार, ठीक आहे ना. तर याची ट्रिक काय आहे, गुड गुड चाइल्ड असं जरी लक्षात ठेवलं तुम्ही काय तर गुड गुड चाइल्ड तरी येऊन जाणार, म्हणजे गडचिरोली, गोंदिया आणि चंद्रपूर गुड गुड चाइल्ड. कारण का हे 0 ते 6 आहे ना, लहान मुलाच्या संबंधित आहे. मग लहान मुलाच्या संबंधित काय नाव चांगलं आहे, गुड गुड चाइल्ड आपण म्हणतो ना, तर ते तुम्ही वापरू शकता इथं गुड गुड चाइल्ड आणि तुम्हाला मार्क भेटणार. आता सर्वात कमी कुठे आहे, तर सर्वात कमी बीडला आहे. हेच आठवण ठेवा तुम्ही, सर्वात अगोदर काय आठवण ठेवा, बीड. मग त्यानंतर जळगाव आणि अहमदनगर, बुलढाणा आणि औरंगाबाद, ठीक आहे ना. याचं पण एक तुम्हाला ट्रिक देतो, जर आठवण ठेवायचं असेल तर तुम्हाला पा बीज, ठीक आहे ना. बीज म्हणजे जे बी आपण जमिनीमध्ये पेरतो त्याला लक्षात ठेवा, ठीक आहे ना. बीज अब, ठीक आहे ना, बीज अब तो बो, ठीक आहे ना. असं म्हणजे बा आता तर बीज बोवा, तुम्ही मुलींचं प्रमाण वाढवा लागेल ना, म्हणजे मुलींचं काय वाढवा, बी वाढवा, बीज अब तो बो, ठीक आहे ना. म्हणजे बीड ह्या जन आपण जळगाव घेऊ शकतो, अबनं आपण अहमदनगर, ठीक आहे ना, बन बुलढाणा आणि बोन हे ओ आलं काय राहणार औरंगाबाद, बीज अब तो बो, ठीक आहे ना. कारण का लिंग गुणोत्तर लहान मुलींचं फारच कमी आहे, आता तरी वाढवा लागेल ना आपल्याला, म्हणून बीज अब तो बो, ठीक आहे ना. आठवण ठेवा ते. आता पाहू आपण साक्षरतेमध्ये काय कंडिशन आहे, ठीक आहे ना. एक गोष्ट राहिली सांगायची, पुन्हा इथं वापस येतो, ठीक आहे ना. इथं एक गोष्ट आठवून ठेवा, 2001 मध्ये, ठीक आहे ना, 2001 मध्ये महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर किती होतं, तर जास्त होतं. किती होतं, 913 होतं. हे विचारू शकते तुम्हाला, 913 आणि 10 वर्षामध्ये कुठं आलं पण मायनसवर आलं, किती झालं, -19 झालं. मायनस किती झालं, 19 झालं. म्हणून हे पण विचारू शकते, ठीक आहे ना. म्हणून ते तुम्ही लक्षात ठेवा तेवढं, किंवा लिहून घ्या, याची वारंवार काय करा, उजळणी करा. आता पहा साक्षरतेच्या संबंधित काय कंडिशन आहे, कशाची, भारताची आणि महाराष्ट्राची. पहा भारताची साक्षरता किती आहे, 72.98 आहे आणि महाराष्ट्राची साक्षरता 82.34 आहे, ठीक आहे ना. याच्यामध्ये सर्व आठवण ठेवा, शहरी भारताचं नाही ठेवलं आठवण तरी चालते, पण इथं महाराष्ट्राचं ठेवा, ठीक आहे ना. कारण का महाराष्ट्राच्या शहरी लोकसंख्येमध्ये साक्षरता किती आहे, 88.7 आहे आणि पुरुषाची किती आहे त्याच्यामध्ये 88.4, ठीक आहे ना. 88 हे राहते लक्षात. ग्रामीणची किती आहे, 77 आहे, ठीक आहे ना. ग्रामीणची 87 आहे आणि स्त्रियांची किती आहे, 75. म्हणजे इथं किती पहा 88 आणि स्त्री साक्षरता किती आहे, 75 आहे, ठीक आहे ना. हे लक्षात ठेवा थोडंसं. याच्यामध्ये घ्या 2001 मध्ये, ठीक आहे ना, 2001 मध्ये किती होती साक्षरता महाराष्ट्राचीच फक्त सांगू राहिलो, तर 76.88 होती. किती होती, 76.88 होती. आता किती झालेली आहे, वाढ झाली. याच्यामध्ये काय, तर वाढ दर्शवते, ठीक आहे ना. 5 पॉईंट काही समथिंग काय आहे, वाढ आहे, ते पण ते लक्षात ठेवा तुम्ही, ठीक आहे ना. आता याच्यामध्ये जिल्हे विचारतात, ठीक आहे ना. भारतामध्ये जर विचारले केरळ, लक्षद्वीप, मिझोरम, गोवा, त्रिपुरा. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त साक्षरता कुठे आहे, तर मुंबई उपनगर, मुंबई शहर, नागपूर, अकोला, अमरावती, ठीक आहे ना. आमची अमरावती पण आहे जास्त मध्ये, 5 मध्ये. हे आठवण ठेवा किती आहे, तर 89.6, ठीक आहे ना. पर्सेंटेज तर लक्षात ठेवण्याची गरज नाही, पण तरी दिलेलं आहे. पहा त्याचं तुम्ही हे जास्त आठवण ठेवू शकता, ठीक आहे ना. नाग, अकेला, अमर, नाग, अकेला, नाग, अकेला, अमर, ठीक आहे ना. म्हणजे पहा हे मुंबई उपनगर आणि मुंबई शहर तर लक्षातच राहते, कारण का आपल्याला माहितीच आहे ते थोडक्यामध्ये काय आहे, तर साक्षरतेमध्ये सर्वात जास्त आहे पहा 89, ठीक आहे ना. त्यानंतरचे 3 मध्ये काय होते, घपला होते. तर त्याच्यामध्ये आठवण ठेवा, हा नाग, अकेला काय आहे, अमर आहे. कारण का शिक्षणाचं अमृत झोप येते, तो काय होऊन जाते, अमर होऊन जाते. म्हणून नाग, अकेला काय आहे, अमर आहे. म्हणजे नागपूर, अकोला, अमरावती लक्षात राहणार, ठीक आहे ना. कमी कुठं आहे, तर पहा बिहारला आहे, ठीक आहे ना. तसंही बिहार मागासलेलं राज्य आहे, ठीक आहे ना. हे आपलं दुर्दैव आहे. अरुणाचल प्रदेश, राजस्थान, झारखंड, मणिपूर. त्यानंतर महाराष्ट्राचं महत्त्वाचं आहे आपल्यासाठी, महत्त्वाचं काय आहे, महाराष्ट्राचं सर्वात कमी काय आहे, हे साक्षरता कुठं आहे, नंदुरबारमध्ये आहे. किती, 64.4. कारण का आदिवासी जिल्हा आहे आणि आदिवासी लोक हे प्रवाहामध्ये आले नाही अजून, ठीक आहे ना. म्हणून साक्षरतेमध्ये काय आहे, ते थोडे कमी आहे. त्यानंतर दुसरा क्रमांक जालना, धुळे, परभणी आणि गडचिरोली, ठीक आहे ना. पहा गडचिरोली 5 वर आहे. तुम्ही पहिल्यावर नका आणजा, गडचिरोलीला कितीवर आहे, 5 वर आहे. याचं पण तुम्हाला एक शॉर्ट फॉर्म देऊन देतो. पहा काय आहे हे, याचं सांगून राहिलो, ठीक आहे ना. आठवण कसं ठेवणार, तर नंदू, ठीक आहे ना, नंदू गडावर
ठीक आहे ना, सॉरी गडावर नाही, नंदू जाळतो, नंदू जाळतो, नंदू जाळतो गळावर, नंदू जाळतो धूप गळावर, ठीक आहे ना. आता पहा, नंदू जाळतो धूप गळावर, ठीक आहे ना. तुम्ही जाळत असाल ना, जे आपण आगीवर कापूर हे वगैरे टाकतो, त्यानंतर त्याला काय म्हणतात बरंच, गुगळ टाकतो किंवा राळ टाकतो, ठीक आहे ना. मग याला काय व्हायचं आहे, पास व्हायचं आहे, कारण का साक्षरतेचा आहे ना, शिक्षणाच्या संबंधित आहे, याला पास व्हायचं आहे. तर हा नंदू काय करतो, नंदू जाळतो धूप कुठं, गळावर, ठीक आहे ना, तिथं. मग आठवण ठेवा, नंदुरबार, जालना, त्यानंतर धुळे, परभणी आणि गडावर म्हणजे गडचिरोली, ठीक आहे ना. तर राहून जाईन आठवण, ते सोपी आहे. त्यानंतर पहा, धर्मनीय आहे, लोकसंख्या आहे, ठीक आहे ना. इथं 2001चं आहे, इथं 2011चं आहे. तर आपल्याला एकचं काही एवढं इंटरेस्ट नाही, याच्यामध्येच घ्या इंटरेस्ट. हिंदू पहा किती आहे, हिंदू आहे 79.8%. त्यानंतर दुसरा क्रमांक लागतो मुस्लिमचा, त्यानंतर तिसरा ख्रिश्चनचा, मग सिखचा, बौद्ध आणि जैन, ठीक आहे ना. हे तर काहीच नाही, हे पहा इथंच आहे सेम 2011 आणि एवढं. आठवण फक्त हे दोन ठेवा तुम्ही, ठीक आहे ना. जर विचारलं तर विचारू शकते. आता दशलक्षी शहराच्या संबंधात क्वेश्चन आहे. दशलक्षी शहरे, ठीक आहे ना, कोणते आहे पहा इथं, मुंबई, दिल्ली, कलकत्ता, चेन्नई, बंगाल. हे काय आहे, सर्वात जास्त लोकसंख्या असणारी काय आहे, शहरे आहे दशलक्षी. त्यानंतर सर्वात कमी दशलक्षी शहरे कुठे आहे, तर कोटा, त्रिचनापल्ली आणि चंदीगड. म्हणजे इथं जेमतेम 10 लाख पॉईंट समथिंग लोक काय राहतात. आता पहा, महाराष्ट्रामध्ये किती आहे, एकूण 53 शहर आहे, ठीक आहे ना. महाराष्ट्रामध्ये जे काय आहे दशलक्ष आहे, त्यामध्ये काय येणार, मुंबई सर्वात जास्त लोकसंख्या, मग पुणे, मग नागपूर, नाशिक आणि त्यानंतर मग औरंगाबाद, ठीक आहे ना. असे हे क्रमाने आहे, ठीक आहे ना, आठवून ठेवा. 2011च्या जनगणनेनुसार आता एकूण लोकसंख्या संबंधित काय आलेला आहे प्रश्न, का बा एकूण लोकसंख्या संबंधित काय आपली काय आहे, तर कंडिशन आहे. तुम्ही थोडंसं एवढंसं याच्याकडे काय द्या, लक्ष द्या. चला घ्या, सर्वात जास्त लोकसंख्या उत्तर प्रदेशमध्ये आहे, किती, ते 19.98. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये किती, तर 11.24. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कुठं आहे, तर ठाणे आहे, ठीक आहे ना. म्हणजे अविभाजित ठाणे आहे, हा काय आहे, अविभाजित ठाणे आहे. सध्या हा विभाजित झाला, पण आपल्याला प्रश्न 2011च्या जनगणनेनुसार येणार, म्हणून आपण काय घेणार, ठाणे घेणार. किती, ठाणे 1.10. मग त्यानंतर पुणे, मग मुंबई उपनगर आणि मग नाशिक आणि मग नागपूर, ठीक आहे ना. हे तुम्ही काय ठेवा, आठवून ठेवा, काय आहे हे महत्वाचं आहे, ठीक आहे ना. आता पहा इथं ठापू मुंबई, ठापू मुंबई नाना, ठीक आहे ना. ठापू मुंबई नाना म्हणजे एक लहान लेकरू म्हणते की ठापू जो आहे हे मुंबईला आहे, तो त्याला कोणाला सांगू राहिलं, नानाले सांगू राहिलं. म्हणजे ठाणे, पुणे, मुंबई आणि त्यानंतर नाशिक आणि नागपूर, ठीक आहे ना. हे आठवून ठेवा. त्यानंतर कमी कुठे आहे, सिक्कीम आणि मिझोरममध्ये. आणि त्यानंतर सर्वात कमी महाराष्ट्रामध्ये कुठं लोक आहे, तर सिंधुदुर्ग, गडचिरोली, हिंगोली, वाशिम आणि भंडारा, ठीक आहे ना. काय आहे, लोक कमी राहतात. सिंग हिंग वाटा, ठीक आहे ना, असं आठवून ठेवा. सिंग हिंग, सिंग हिंग वारा, ठीक आहे ना, असं आठवून ठेवा. म्हणजे सिंधुदुर्ग, त्यानंतर गडचिरोली, म्हणजे सॉरी सिंधुदुर्ग आणि त्यानंतर गडचिरोली, ठीक आहे ना. म्हणजे इथं गड आहे ना, त्यानंतर हिंगोली, वाशिम आणि भंडारा, ठीक आहे ना. असं जरी आठवून ठेवलं तरी चालते. पण ट्रिक वगैरे माझा काही नाही आहे, ट्रिक वगैरेवर विश्वास नाही आहे. हे तुम्हाला सरळ सरळ काय करावं लागते, पाठ करावं लागते, पाठच करायचं, ठीक आहे ना. आता आला महत्त्वाचा प्रश्न, कुठं, घनता. घनतावर खूप प्रश्न आलेले आहे. सर्वात पहिले पहा इथं घनता, भारताच्या संबंधित 2011ची घनता किती झालेली आहे, 382. आणि भारताची घनता हे पण इथं आहे, ठीक आहे ना. म्हणजे हे 1ची घनता आणि हे 2011ची घनता. पहा काय दर्शवते आपल्याला, 2011च्या घनतेमध्ये काय झाली, वाढ झाली. वाढ किती वाढ झालेली आहे, तर कितीनं झाली, इथंच दिलेलं आहे वाढ कितीनं झाली, फरक किती आहे, 57ने वाढ, ठीक आहे ना. तसंच महाराष्ट्रामध्ये किती आहे,
65 आणि इथं 2001 मध्ये किती होती 315. महाराष्ट्रामध्ये किती तर 50ने काय दर्शवते वाढ दर्शवते. काय तर घनता. आठवण ठेवा घनतेवर देखील प्रश्न येतो. सर्वात जास्त भारतामध्ये कुठं घनता आहे दिल्ली, चंदीगड, बिहार, ठीक आहे ना. आणि महाराष्ट्रामध्ये मुंबई उपनगर, मुंबई शहर, ठाणे, पुणे, कोल्हापूर, ठीक आहे ना, हे इथं आहे. जर याचं विचारलं तुम्हाला तर टाइमपास करतो कोला. टाइमपास करतो कोला, ठीक आहे ना. असं पण आठवण ठेवू शकता तुम्ही. म्हणजे काय येणार हे ठाणे, पुणे, कोल्हा, ठीक आहे ना. टाइमपास करतो कोला. वरचे तर लक्षातच राहतात. सर्वात जास्त घनता कुठे आहे मुंबई उपनगर आणि मुंबई शहरमध्ये आहे. त्यानंतर टाइमपास करतो टाइमपास करतो कोल्हा, ठीक आहे ना. म्हणून इथं काय आठवण ठेवा कोल्हापूर. त्यानंतर इथं या कमीमध्ये या कमी कुठे आहे अरुणाचल प्रदेश, अंदमान निकोबार, मिझोरम, सिक्कीम आणि हे कोणतं आहे नागालँड आहे ते, ठीक आहे ना. इथं थोडंसं मिस्टेक झाली तर ते तेवढं जाऊ द्या. महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी घनता कुठं आहे इथे स्टार करतो कुठं आहे तर गडचिरोलीमध्ये आहे. दुसरा क्रमांक सिंधुदुर्ग, चंद्रपूर, रत्नागिरी आणि मग यवतमाळ, ठीक आहे ना. याचं काय तर गडावर सिंधूने, हे आठवण ठेवा, ठीक आहे ना. याचं सांगून राहिलो गडावर सिंधूने चंदूला, ठीक आहे ना, चंदूला रत्नाचा हार घातला, ठीक आहे ना. रत्नाचा हार घातला, ठीक आहे ना. काय घातला हार घातला म्हणजे गडचिरोली, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, त्यानंतर रत्नागिरी आणि मग यवतमाळ, ठीक आहे ना. हार घातला हे आठवण ठेवा. इथं या हे काही करण्याची गरज नाही, भारताच्या संबंधात आहे ते, ठीक आहे ना. त्यानंतर पहा लोकसंख्येचा दशवार्षिक वृद्धी दर, ठीक आहे ना. आपल्याला लोकसंख्येचा काय पाहिजे दशवार्षिक वृद्धी दर पाहिजे. ते कुठे जास्त होता दशवार्षिक वृद्धी दर इथे किती होता 17.64 कशाचा भारताचा. आणि महाराष्ट्राचा किती आहे 15.99 आहे, ठीक आहे ना. दशवार्षिक वृद्धी दर सर्वात जास्त वृद्धी दर कुठे दर्शवते तर पहा इथं ठाणे, पुणे, औरंगाबाद, नंदुरबार आणि नाशिक इथं काय आहे दशवार्षिक वृद्धी दर आहे सर्वात जास्त. त्यानंतर कमी कुठे दर्शवते तर पहा इथं मायनस. दशवार्षिक वृद्धी दर म्हणजे लोकसंख्या कुठची मायनस झालेली आहे तर मुंबई शहराची, त्यानंतर रत्नागिरीची, मग सिंधुदुर्ग, वर्धा आणि भंडारा, हे आठवण ठेवा, ठीक आहे. महत्त्वाचं आहे, ठीक आहे ना. तुम्ही आठवण ठेवणं, कारण का आपण जास्त काही भाबड बसायला पाहून नाही राहिलो, महत्त्वाच्या गोष्टीच काय करू राहिलो लोकेट करू राहिलो. त्यानंतर अनुसूचित जाती व जमातीची लोकसंख्या पाहायची आपल्याला. अनुसूचित जातीची लोकसंख्या सर्वात जास्त कुठे आहे महाराष्ट्राच्या संबंधित, ठीक आहे ना. हे आपण कशाचे आकडे पाहू राहिलो महाराष्ट्राचे. तर पहा अनुसूचित जातीचे आणि इथं काय आहे अनुसूचित जमाती, ठीक आहे ना. पहा इथं SC आणि इथं ST, ठीक आहे ना. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती सर्वात जास्त कुठे आहे पुणे, त्यानंतर नागपूर, सोलापूर, ठाणे, नांदेड, ठीक आहे ना. आणि त्यानंतर सर्वात कमी कुठे आहे नंदुरबार, ठीक आहे ना. कोणते अनुसूचित जाती ह्या कमी आहे कुठं नंदुरबारला. त्यानंतर दुसरा क्रमांक सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर आणि त्यानंतर गडचिरोली. STची काय कंडिशन आहे म्हणजे जमातींची काय कंडिशन आहे सर्वात जास्त नाशिकला आहे, त्यानंतर नंदुरबार, मग पालघर, मग धुळे आणि मग जालना. आणि कमी कुठं आहे सिंधुदुर्गले कमी आहे. काय तर जनजाती कुठं कमी आहे सिंधुदुर्गले. त्यानंतर सांगली, रत्नागिरी आणि मुंबई शहर आणि सातारा इथं काय आहे कमी आहे. हे पण आठवण ठेवा तुम्ही, ठीक आहे ना. मागच्या पेपरमध्ये याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे. आता पहा महाराष्ट्रामध्ये नागरी लोकसंख्या संबंधित गोष्टी आहे. तर पहा सर्वात जास्त नागरी लोकसंख्या कुठे आहे मुंबई शहरमध्ये आहे. दुसरा क्रमांक मुंबई उपनगरमध्ये लागतो. हे 100% नागरीकरण झालेले काय आहे जिल्हे आहे. मग त्यानंतर ठाणे आहे, नागपूर आहे, मग पुणे आहे. सर्वात कमी नागरीकरण कुठे झालेलं आहे गडचिरोलीमध्ये झालेलं आहे किती 11%. हा पण आकडा लक्षात ठेवा. त्यानंतर सिंधुदुर्ग 12.6 कारण का इथं पायाभूत सुविधांची काय आहे कमतरता आहे. मग त्यानंतर हिंगोली हे पण स्टार करा. त्यानंतर रत्नागिरी आणि नंदुरबार याच्यामध्ये हिंगोली मंदात आलं म्हणून हे आठवण ठेवा. हे बाकीचे गेस्ट करू शकता तुम्ही. आता इथं पहा भारतामध्ये नागरी भागात राहणारी लोकसंख्येची टक्केवारी किती आहे 21.10% आहे. महाराष्ट्रामध्ये नागरी भागामध्ये राहणाऱ्या लोकांची टक्केवारी किती आहे 42.20 आहे, ठीक आहे ना. तर हे सर्व आपण काय केलेलं आहे पाहिलेलं आहे लोकसंख्येच्या संबंधित.
आणि तुम्ही खूप धैर्यानं ऐकलं, त्याबद्दल तुमचे आभार. पण तुम्हाला जर मार्क मिळवायचे असेल तर एवढं फिक्स करा, ठीक आहे ना. याच्यामध्ये कन्सेप्ट वगैरे काही नाही, हा पाठांतराचा मुद्दा होता, म्हणून तुमच्याकडे जसा आहे तसाच तुमच्याकडे काय केला, प्रोव्हाइड केला, ठीक आहे ना. धन्यवाद. पुन्हा आणखी एखाद्या महत्त्वाच्या चॅप्टरसोबत भेटू.